वहिनी हा? किती विचार करता बायकांचा. त्या आपल्यासाठी एवढं करतात, आपण करायला नको त्यांच्यासाठी? गुप्ते भाऊ, या कामाचा तुम्हाला तर काही त्रास नाही ना होऊन राहिला? अरे नाही नाही, बिलकुल नाही, नो प्रॉब्लेम. नाही, पण मला प्रॉब्लेम आहे ना. हे जे काही मसाल्यांचं चाललंय तुमच्या घरात, ते आत्ताच्या आत्ता बंद करा. गुरुनाथ, हे माझं घर आहे. इथे कोणी काय करायचं ते मी ठरवेन. हा, बरोबर. पण कसं आहे ना, हे जे काही काम चाललंय ना, ते घरगुती व्यवसाय या कॅटेगरीमध्ये मोडतं. बरोबर. आणि ही तर रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, त्यामुळे असं व्यावसायिक काम रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये चालणार नाही ना. प्रत्येक सोसायटीचे काही नियम कायदे असतात, आणि तुम्ही तर सेक्रेटरी आहात, तुम्ही तर पाळायलाच पाहिजेत ना नियम. आणि अगदीच तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुमचे परममित्र मिस्टर महाजनी, त्यांना बोलून घ्या, त्यांना माहिती असेल. म्हणजे आपल्यासाठी एक कायदा, दुसऱ्यांसाठी दुसरा, असं नाही ना चालत गुप्ते. आणि जसं 31ला तुम्ही आणि महाजनींनी मिळून जोर लावला होता नियम कायदे, तसं आता मी तुम्हाला सांग, आत्ताच्या आत्ता हा सगळा उद्योग थांबवा आणि या सगळ्यांना इथून घरी जायला सांगा. गुरुनाथ, राधिका वहिनी मला बहिणीसारख्या आहेत. त्यांना या उद्योगासाठी मदत हवी होती म्हणून मी केली. हा, आणि या उद्योगातून जे काही पैसे मिळणार आहेत ते काय ते उडवणार नाहीयेत. हा, त्यांच्या भावाला मदत करतायत त्या. अरे वा, आय मस्ट अप्रिशिएट. काय मदत करतात ना एका भावा बहिणीला ते. पण शेवटी नियम नियम असतात ना गुप्ते, त्याला कोण काय करणार. आता उद्या जर मी म्हंटल मी माझ्या घरामध्ये ऑफिस सुरू करतो, येईल का करता? नाही ना. घराच्या ठिकाणी घर, ऑफिसच्या ठिकाणी ऑफिस, कसं सेपरेट बरं पडतं नाही का. त्यामुळे हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबवा. गुरुनाथ प्लीज. नाही नाही, मी प्लीज म्हणतो तुम्हाला. प्लीज यांना आत्ता जायला सांगा, नाहीतर मी लेटर लिहीन, आणि ते करूनही काही कारवाई नाही झाली तर पुढे काय करायचं हे मला चांगलंच माहिती आहे ना. सो मीच प्लीज म्हणतो, प्लीज या सगळ्यांना जायला सांगा आणि हे सगळं थांब. ओके. ऐका गुरुनाथ, तुम्ही. गुप्ते भाऊ, थांबा. नाही, मी समजून राहिले हे काय म्हणतायत ते. तुम्ही सगळ्यांनी थोडा वेळ खाली थांबा, मी आलीच. चला चला, आपल्याला उशीर होतोय इथे आणि मसाल्यांचे वास सहन नाही होत. उग्र आहेत ना खूप. चला. बाय डॅडी. राधिका, आजची तारीख काय आहे ग? मी ऍक्च्युली तो दिवस लिहायचा आहे ना मला. गुप्ते भाऊ, आता बघू राधिका कशी टार्गेट पूर्ण करते. हा चिटणीस, गुरुनाथ सुभेदार बोलतोय. हा बोला गुरुनाथ. आज कसा काय फोन केलात? एनी अर्जंट मीटिंग? नाही नाही, नथिंग लाईक दॅट. दिलेली ऑर्डर वेळेत पूर्ण होईल ना, एकदा विचारावं तुम्हाला. काय कसं चाललंय? काम अगदी वेळेत पूर्ण होईल गुरुनाथ साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. नाही नाही चिटणीस, आय थिंक यू हॅव सम रॉंग इन्फॉर्मेशन. काहीतरी चुकीची माहिती आहे तुमच्याकडे. सॉरी, आय डिडंट गेट यू. म्हणजे ऑर्डर वेळेत पूर्ण होणार की नाही एकदा बघा, चेक करा. आणि त्या बाईंचं नाव काय म्हणाला? राधिका. हा, राधिका. नाही, ऐकलंय मी नाव, आणि हेही ऐकलंय की त्या वेळेत पूर्ण करू शकणार नाहीत ऑर्डर. का? नाही म्हणजे तुम्हाला असं का वाटतं? मला असं कळलंय की
तुम्ही ज्यांना ऑर्डर दिलीये त्या ऑर्डर पूर्ण करूच शकणार नाही. त्यांचं कामच थांबलंय आणि कदाचित यापुढेही त्या पूर्ण नाही करू शकणार काम. का नाही म्हणजे असं काय घडलं नेमकं? ते तुम्ही त्यांनाच विचारा ना, मी काय सांगणार. पण एक लक्षात घ्या चिटणीस, मला दिलेल्या दिवशीच ऑर्डर पाहिजे. हा, येस ऑफकोर्स गुरुनाथ, डोंट वरी, काम पूर्ण होणार वेळेत. आणि तुम्ही म्हणालात तसं जर झालं नाही तर तुमच्या आणि आमच्या बिझनेस रिलेशनशिपवर परिणाम होऊ शकेल, याची कल्पना आहे ना तुम्हाला? गुरुनाथ, मी स्वतः लक्ष घालतोय त्याच्यात. तुम्ही काही काळजी करू नका, डोंट वरी. ओके, ऑल द बेस्ट. कमला, ऐक बाई. कमला, हे घे तुमच्या सगळ्यांची आजची मजुरी. नाही नको ताई. घे म्हणते ना, सगळ्यांना दे. त्यामुळे तुमचा अख्खा दिवस वाया गेला. दिवस तर तुमचा वाया गेला ताई. 2 दिवस असेच गेले, काय बी काम झालं नाही. बघ ना, पण तरी राहू दे. मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना पैशाची खूप गरज आहे आणि मला तुमची. एक मिनिट. हॅलो. हा राधिका, आपलं काम कुठवर आलंय? हा साहेब, काम सुरू आहे ना, म्हणजे सुरुवात केली आहे. आता तर काही बायका पण माझ्या मदतीला येतात. अच्छा, व्हेरी गुड. म्हणजे काम वेळेत पूर्ण होईल ना? नक्की? काळजी करू नका साहेब, मी कबूल केल्याप्रमाणे 1 तारखेला तुमची सगळी ऑर्डर देईन. ओके, दॅट्स द स्पिरिट राधिका. वेल डन. 1 तारखेला मी वाट बघतोय. हो. ओके. काय झालं ताई? काय नाही ग, ज्या साहेबांनी काम दिलं ना त्यांचाच फोन होता. आता काय सांगायचं त्यांना, जागे अभावी काम अडलंय म्हणून. पर काम तर व्हायला पाहिजे ताई. ए चंद्रे, रातभर काम करून भरून काढूया का? पण काम करणार कुठे, हाच तर मोठा प्रश्न आहे. काम हाय पर करायचं कुठं? एक सुचव का राधिका बहिणी? चला आमच्या संग. कुठे? आमच्या वस्तीवर. हा, आमच्या वस्तीवर चला. ही चांगली कल्पना आहे. अगं पण तिथं कुणी हटकलं तर? तिथे कुणाच्या बाची हिंमत नाही हटकायची. ती वस्ती आमची हाय. आमच्या वस्तीवर काम थांबायचं नाही. सगळ्या पोरासनी तसं सांगून ठेवा, मग कोणाची वाकडी नजर नाही पडायची. हे बाई, पण उगीच भांडाभांडी करू नका. बरं, भांडण बिंडण काही होणार नाही. पण तुम्ही चला, आपल्याकडे टायमाची खोटी आहे. हे चंद्रे, जागा रिक्षा घेऊन ये. चला ग बायांनो, सामान चला. घेऊया. देव कुणा ना कुणाच्या तरी रूपानं मदत पाठवतो ती अशी. आता माझं काम कोणीच थांबवू शकत नाही.